हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला की. कुलकर्णी बोलतोय, पत्रकार. काय म्हणलं तू? पत्रकार बोलतोय म्हणलं. हां, बोला की सर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आणली होती एकनाथ शिंदे साहेबांनी. हां, हां. ह्या योजनेतील 1,34,000 तरुणांनी हां. विविध आस्थापनेमध्ये विविध हं, प्रकारच्या आस्थापनेमध्ये 11 हं, महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं गेलं. हं. आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर परत हां. बेरोजगार झालेत हे तरुण. हं. यांना प्रत्येक आस्थापनेमध्ये प्रत्यक्षात अनुभव हं. घेतलेले विद्यार्थी हे परत बेरोजगार झालेत. अच्छा. तर ह्यासाठी मी एक हां. मागणी करत आहे सरकारकडे, हं, जे की ह्याच्या अगोदर सहाय्यक संघटना म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य सहाय्यक संघटना आणि हं, मानव संघटना, दोन संघटनेनी हं, याच्या अगोदर शासनाने, त्यांनी हं, मंत्री महोदयांनी मंगल प्रभात हं, लोढा कौशल्य विभागाचे हं. त्यांनी घोषणा दिली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पण घोषणा केली होती अच्छा, विधानसभेच्या अच्छा. काळामध्ये, सभेमध्ये, की हां. जे की आम्ही या तरुणांना कायमस्वरूपी रोजगार देऊ असं आश्वासन हं, दिलेलं होतं. हं, पण ते आश्वासन आम्ही घेऊन हं, गेली 16 आंदोलन झाली. हं, बालाजी पाटील चाकूरकर यांनी आणि तुकाराम बाबा यांनी हं. 16 आंदोलन केले, परंतु याला कुठंही तोडगा निघाला नाही ह्या गोष्टीवरती. अच्छा. अ, जसं की जर हं, तोडगाच निघत नसेल ह्या गोष्टीवरती, हं, शासनाने आश्वासन देऊन जरी तोडगा काढत नसेल, पण हं, नव्याने मी स्वतः एक पत्रकार असल्यामुळे मी एक हं, मागणी करत आहे की या तरुणांना हं. बेरोजगार होता कामा नये. यांना आहे त्याच आस्थापनेमध्ये कंत्राटी पद्धतीने अच्छा. पद नियुक्ती देण्यात यावी. हं. बरोबर आहे. तर ह्या संदर्भात थोडंसं आपण सीएम साहेबांसोबत एक बैठक लावली जावी आणि आपल्या पक्षाच्या मार्फत, हं, सत्ताधारी पक्ष आहे आपला आणि हं. नवयुवक आहेत, तरुण आहेत. ते जर 1,500 जी युवक आहेत त्यांची यादी वगैरे आहे आपल्याकडे? यादी आहे, तर हं, नव्याने मी मागणी करत आहे. तर याला कुठंतरी तडा जाण्यापेक्षा यांना हं. कुठंतरी त्याच ठिकाणी, त्याच मी आस्थापनेत. सुरुवातीला आपलं म्हणणं पूर्ण योग्य आहे. हा हा मला विषय पाठीमागे पण कानावरती आला होता हा. हा हा. याच्यामध्ये मी दखल घेतो. मला ओके तुमची मदत हवी असेल याच्यामध्ये पत्रव्यवहार करण्यासाठी. तुम्ही पूर्ण पत्रव्यवहारावरती उतरून मला ओके WhatsApp केलात तरी पुन्हा माझ्या लेटर पॅडवरती टाईप करून घेतो. ओके सुरुवातीला त्यांच्या ओएसडीशी बोलणं करून त्यांना पण मेल करतो. ओके पूर्ण त्याची माहिती घेतो. अगोदर काय ओके करता येईल, काय नाही. ओके इथे कलेक्टर मॅडमला निवेदन देऊन पुन्हा ओके. मुख्यमंत्री साहेबाकडेच फॉलोअप घेतो मी. चालेल. मुख्यमंत्री साहेबांकडेच हा विषय होऊ शकतं. हो आणि की. आपण एक भाजपचे उपाध्यक्ष पद आहे आपल्या लातूर जिल्ह्याचं. जबाबदारी आहे आपल्याकडे. जसं कुणाकडे? की तुमच्याकडे ना, नाही माझ्याकडे आता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पद आले. युवा मोर्चाचं जबाबदारी हां, जिल्हाध्यक्ष पद जबाबदारी वाढवून दिलेली आहे. वाढवली मग आणखी. हां. हो चला, की. तुमचं अभिनंदन वाढल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद. आणि थोडंसं पक्षाच्या हं. मार्फतच कुठंतरी विरोध हो, होता हो. कामा नये. नाही, 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 नाही होणार याच्यामध्ये. आणि विरोधी 100% दखल घेतली पक्षांनी जाईल. केलं असं नको व्हायला. हो विरोधी ना, हो ना. पक्षांनी जर केलं तर हे तरुण त्यांना भविष्यात म्हणजे त्यांना सपोर्ट होईल ह्या बरोबर युवकांचा. आहे. तर बरोबर आहे. आपलं सरकार पडता कामा नये ह्या हं. हेतूने थोडंसं आपण लक्ष घालून कुठंतरी हो की. तोडगा काढला पाहिजे. हो. आणि मला नक्कीच असं वाटतं की 60 वर्षे आपलं सरकार पडणार नाही हं. या बरोबर. तरुणांना जर आपण हातात धरलं तर. बरोबर आहे. आणि खूपच हालाकी म्हणजे परिस्थिती बेकार आहे हो. हो. बेरोजगार तरुण आणि ह्याच्यामध्ये महिला पण आहेत घटस्फोटी. हं. त्यांना हो. कुठंतरी म्हणजे समाधान झालं पाहिजे. आणि बरोबर आहे. आहेत त्याच आस्थापनेत जर यांना पद नियुक्ती जर हं, दिली तर हं, भविष्यात त्यांना कुठंतरी हं, फायदा होईल. यांना पण हं, आणि सरकारला पण. मला हे हं. म्हणायचंय. हो की. आणि पद निर्मिती केल्याच्या नंतर मग आपल्याला पुढील दिशा ऑटोमॅटिक मिळून जाईल. यांना हो की. कायमस्वरूपी रोजगार संदर्भात. चालतंय सर. मला तुम्ही याचं थोडंसं पत्रव्यवहार लेखी स्वरूपात देतात? मी तुम्हाला WhatsAppद्वारे पाठवतो. आपली भेट हो. कधी होईल? कधी घेऊयात सर? मला कुठं भेट होईल आपली मला ते सांगा. मी तुम्हाला अ, भेटतो. उद्याला दुपारी कॉल करेन मी तुम्हाला. ओके. हो. उद्या तोपर्यंत तुम्ही मला तेवढं WhatsApp करा.
चालतंय. पत्रव्यवहार करून घेतो. आणि युवा मोर्चाचं तुमच्याकडे पद आहे सर, हा. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आम्हाला. हो. हम्म. नक्की. त्यामुळं तुम्ही थोडस तुम्ही लक्ष घाला. मला ती 1100 काय 1,500 युवक मध्ये त्यांची यादी, हो हो. पूर्णपणे यादी त्यांची, तेवढी ओके. यादी दिली की सुंदर होऊन जाईल ते.